कोकणात धरणं झाली तरी त्यांची अवस्था बिकट आहे। करोडो रुपयांचा धरणांवरती खर्च झाला, पण प्रकल्पग्रस्तांची अवस्था ना घरका ना घाटका अशीच झाली आहे। खेड तालुक्यातील पोयनार धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांची अशीच अवस्था झाली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। खेड तालुक्यातील पोयनार गावात 1972 साली धरण आखलं गेलं। त्यासाठी गावकऱ्यांनी जमिनी दिल्या, अधिकाऱ्यांकडून पुनर्वसनाची वचनं दिली आणि धरणाचं काम सुरू झालं। धरणाची भिंत अर्धवट उभी राहिली, पण धरणाची गळभरणी अद्यापही केलीच नाही। दुसरीकडे गावकऱ्यांचं पुनर्वसनही रखडलं। पुनर्वसन होईल या आशेनं गावकरी जगतायत। आता तर घरही मोडकळीला यायला लागली आहेत। काहींनी गाव सोडलंय तर उरलेले सरकार विरोधात लढा देत आहेत। ह्या पोयनार प्रकल्पातला प्रकल्पग्रस्त 2007 मध्ये या पुनर्वसनाचे म्हणजे प्रकल्पामध्ये आम्हाला 12/2 नोटीस मिळाली। 12/2 नोटीस मिळाली, त्याच्यानंतर जे अनुदान मिळालं तेव्हापासून आजपर्यंत धरण बनते। महाराष्ट्र शासनाचे सुधारित GR भरपूरसे निघालेले आहेत आणि 2007 पासून म्हणजे 1997 मध्ये सर्वे झाला आणि 2007 मध्ये तब्बल 10 वर्षानंतर प्रकल्पग्रस्ताला त्याचा मोबदला मिळाला। त्याच्यामधली तफावत अद्याप प्रकल्पग्रस्ताला मिळालेली नाही। सरकारनं प्रकल्प आणला तेव्हा लोकांनी आपल्या शेतीसह सर्वच धरणासाठी सोडलं। गावाला प्रकल्पग्रस्त म्हणून शिक्का बसला, त्यामुळे गावात काहीही करता येत नाही। साधं घरही दुरुस्त करता येत नाहीये। पोयनार गावातील ज्या वाड्यांचं पुनर्वसन ज्या जागी करता येणार आहे तिथे 80% काम पूर्ण असल्याची नोंद कागदोपत्री आहे, पण जागेवर आल्यानंतर दिसते ती स्मशान शांतता। या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाचा जो सुधारित GR झालेला आहे त्याप्रमाणे अनुदान देण्याची महाराष्ट्र शासनाची भूमिका तर बाजूलाच आहे। पुनर्वसनावर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे कुठलाच प्रकल्पग्रस्त माझा पुनर्वसन ताब्यात घेऊ शकत नाही, प्लॉट ताब्यात घेऊ शकत नाही। आणि हा प्लॉट ताब्यात घेण्याचं म्हटल्याच्या नंतर इथे ॲक्युरेट 370 चौरस मीटरचा प्लॉट नाही आहे, याच्यामध्ये देखील तफावत आहे। प्रकल्पग्रस्तांसाठी तब्बल 87 लाखांची नळ पाणी योजना, 12 लाखांची 5 शौचालय, पाय मारला की पडलेली गटारं, कधीही पडेल असं एक समाज मंदिर, दारं आणि खिडक्या नसलेल्या शाळा आणि ज्या विहिरीला कधीही पाणी लागलं नाही अशी गाळानं भरलेली विहीर, यासाठी करोडो रुपये खर्च घालण्यात आलेत। मात्र जागेवरची परिस्थिती ही अशी आहे। ग्रामस्थांची अवस्था अशी की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय। गेल्या 12 वर्षांपासून ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, लघु पाटबंधारे विभागाच्या खेटा मारल्या, पत्रव्यवहारही केले, मात्र उत्तर काही आली नाहीत। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एक कमिटी पोयनार गावी दाखल झाली, मात्र एकही जबाबदार अधिकारी या कमिटीत नव्हता। लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी या कमिटीसोबत होते। 80% काम पूर्ण झाल्याचा ते दावा देखील करत होते, मात्र ग्रामस्थांनी धारेवर धरल्यावर बोलती बंद झाली। पाणी आले, शाळा आले, समाज मंदिर आले आणि रस्ते नाही, ह्या मूलभूत सुविधा ह्या आम्हाला मान्य आहेत, परंतु अंतर्गत जे रस्ते किंवा अंतर्गत ज्या सोयी आहेत त्या कधी व्हायच्या? कसे जाईल? आज 12 वर्ष आम्ही 12 वर्ष झाली आम्हाला तिथं ना रस्ता ना पाणी नाही, तरी आम्ही जन्मोजन्मी तिथं आली, पण ह्या सुविधा आम्हाला इथं मिळतात म्हणून आम्ही सगळ्यांनी इथं एकत्र आलो। आता तुम्ही फक्त अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलायला येतं, आपण एक मंडप साजरा घालू आणि जिल्हाधिकाऱ्यांना। गावकऱ्यांचा धरणाला विरोध अजिबात नाही, परंतु प्रकल्पग्रस्त म्हणून आपला हक्क आहे तो तरी मिळावा अशी ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे। आघाडी सरकारच्या काळात जे झालं तेच युतीच्या कार्यकाळात होतंय। सरकार कोणतंही असो, प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा आजही तशाच आहेत। अमोल कलेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, रत्नागिरी।